सध्या शाळांची जी फी वाढ चालू आहे याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक आंदोलन करण्यात आलं। MIT मध्ये जी फी वाढ आहे या फी वाढच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी मोर्चाने हा सगळा आंदोलन केलेला आहे आणि तसंच अनेक पालक आहेत त्यांनी देखील या फी वाढीच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे। त्याच्यामुळे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पालकांकडून की नेमक्या काय काय समस्या आहेत, काय काय मागण्या आहेत त्यांच्याकडून। आणि आपल्याबरोबर काही पालक आहेत, काय सांगाल ज्या प्रकारे फी वाढ चालू आहे, काय सांगाल? ही फी वाढ जी आहे ती पालकांना न इन्फॉर्म करता घेण्यात आलेली आहे। जे PTA मेंबर आहेत त्याच्यातली काही मेंबर जे आहेत ते मेंबर याच्यामध्ये त्यांची सहमती नव्हती। ॲक्च्युली शाळेने तसं करून घ्यायला ती जी फी वाढ झाली असती तर ती लिगल झाली असती, ही लिगल झालेली नाही आहे। आणि याच्याविषयी जी पालक संघटना आहे यांनी प्रशासनाकडे पत्र पण दिलं, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्याकडून पालकांचे म्हणजे तोंड दाबून ज्या पद्धतीने म्हणतो आपण तसा प्रकार झालेला आहे। त्याच्यामुळे मग पालक मनसेकडे गेलेले आहेत आणि त्यांची मदत घेऊन आम्ही हे आंदोलन करतो। नक्कीच आपल्याबरोबर अजून काही पालक आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? ज्या प्रकारे ही फी वाढ होत आहे त्या प्रकारे मुलांना शिक्षण मिळत आहे? शिक्षण देण्याचं मी तेच थोड्यापूर्वी म्हणलं ते काम टीचर्सचं आहे, मॅनेजमेंटचं काम आहे त्याच्यावरती लक्ष देणं। आता जे आम्हाला पाहिजे आहे ते जे त्यांनी फी वाढवलेली आहे ते आम्हाला रद्द करून कमी आमची फी जी आहे स्टँडर्डायझेशन केली पाहिजे ही आमची इच्छा आहे। कारण की माझा मुलगा आज जर 4थीत आहे आणि तो 10वी पर्यंत गेला तर मला असं वाटतं 2 लाखाच्या वरती क्रॉस करेल फी, जी मला अफोर्डेबल नाही आहे आता। आणि मला MITच पाहिजे म्हणून आम्ही हा खरं तर हट्ट करतो, म्हणून आम्ही इथे आलोय की तुम्ही चांगले आहात ना तर ते चांगलं जे आहे ते तुम्ही चांगलं मेंटेन करा। किती टक्के फी वाढ झाली? नियर अराउंड 20 ते 25% फी दरवर्षी वाढवली जाते। वेगवेगळ्या गोष्टी खाली पैसे घेतले जातात आणि आम्हाला त्याच्यामुळं खिशाला आता ते परवडत नाहीये। काय म्हणणं आहे तुमचं? ही फी वाढ कमी किती होणं गरजेचं? ही फी वाढ या वर्षीची तरी पूर्णपणे रद्द होणं गरजेचं आहे, कारण या पद्धतीने ही फी वाढत राहिली तर ही फी नक्कीच पुढच्या 2 वर्षामध्ये 1 लाखाच्या पुढे जाईल, जी सामान्य माणसाच्या आवाक्यात नाही आहे। त्यामुळे ही फी वाढ पूर्णपणे रद्द व्हावी अशी आमची मागणी आहे। खरं तर ज्या प्रकारे ही फी वाढ वाढलेली आहे 20 ते 30% वाढली जाते, त्याच्यामुळे साहजिकच जे पॅरेंट्स आहेत, जे पालक आहेत त्यांच्या खिशाला तर कात्री लागणार आहे। परंतु ज्या प्रकारे दरवर्षी ही फी वाढ होत आहे याला कुठेतरी लगाम लागणं गरजेचं आहे। सरकारने या फी वाढीवर कुठेतरी नियंत्रण लावणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मनसेच्या विद्यार्थी सेनेकडनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि हे आंदोलन करताना त्यांनी जवळजवळ चक्क पैशाचा पाऊस इथं पाडलेला आहे, तुम्ही इथे बघू शकत असाल तर त्यांनी पैशाचं प्रतिकात्मक हे नोटा इथं उधळलेल्या आहेत जेणेकरून प्रशासनाला जागा येणं गरजेचं आहे। आपल्याबरोबर दळवी साहेब आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय म्हणणं आहे तुमचं? ज्या प्रकारे फी वाढ होते 20 ते 30% फी वाढ होते, दरवर्षी ही फी वाढ होते, काय म्हणणं? दरवर्षी 15-20% फी वाढ होतीये। आजपर्यंत ती फी वाढ 35% झाली। मागच्या 5 वर्षात 4 प्रिन्सिपल बदलले, शिक्षक जागेवरती नाहीत, शिक्षक सुद्धा रोटेशन नुसार बदलत असतात। एवढ्या फी 80,000 ते 1 लाख रुपये फी भरून सुद्धा सोयी सुविधा नाही, ग्राउंड नाही, ग्राउंड भाड्याने चालवायला दिलेले। कुठल्याही येणं मार्गाने शिक्षकांच्या पालकांच्या खिशात कसा हात टाकायचा आणि त्यांच्या खिशातनं कसे पैसे बाहेर काढायचे असाच आर्थिक दृष्टिकोन ठेवून ही MIT विश्वशांती गुरुकुल स्कूल चालू आहे। आणि याच्या मागे यांची जी मॅनेजमेंट आहेत, स्वाती कराड मॅडम असतील किंवा आता नवीन रिप्रेझेंटेटिव्ह वर्मा मॅडम, हे याच्या मागे आहेत। विद्यार्थ्यांना कुठलाही सुद्धा विद्यार्थ्यांना एक गिराईक म्हणून बघायचं आणि त्यांच्याकडनं कसं लुटता येते एवढंच बघायचं। यांना जर पैशाची भूक असेल ना तर आज आम्ही पैसे आणलेत, ही पैशाची भूक त्यांची पूर्ण करायला। तुम्हाला पैसे खायचे, त्यांना शासनाकडनं मोफत जमिनी मिळाल्यात, मोफत जमिनी मिळाल्यानंतर तुम्ही गोरगरिबांना सेवा म्हणून तुम्ही शिक्षण दिलं पाहिजे, दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे। परंतु तुम्ही पैसे कमवतायत, करोडो रुपयाच्या गाडी बांधायचे, अब्ज रुपयाचे आलिशान बंगले बांधायचे आणि तुम्ही विद्यार्थी पालकांकडनं लूट करायची, हे कुठे शक्य आहे? फील्ड शिक्षणाचं बाजारीकरण चालू आहे 100%। सध्या नाही, शिक्षणाचं बाजारीकरण चालू आहे आणि अशाच शिक्षण महर्षांकडनं चालू आहे जे स्वतःला विश्वशांतीचे प्रणेते म्हणतात। त्यांच्याकडनं जे असे ढोंग चालू असेल तर बघायचं कोणाकडे? म्हणजे एका ठिकाणी त्यांनी लोकांसमोर वेगळा चेहरा करायचा, आता स्वतःकडे वेगळं करायचं। शिक्षणाचा बाजार मांडणारी सगळ्यात मोठी जर कुठली संस्था असेल ती MIT। करोडो रुपयाचा बाजारीकरण त्यांचं या आता आम्हाला तर कळलंय KG पासून ते PG पर्यंत चालू आहे। एवढी पैशाची जर त्यांना भूक असेल ना तर त्यांची भूक, त्यांचा माज उतरवण्याची काम आम्ही नक्की करू।
त्यांना मिळालेल्या जागा जर यांनी फी वाढ कमी केली नाही तर पुढचं काय पाऊल? मनसे स्टाईल त्यांना माहिती आहे, MIT आणि मनसेचं जुनं नातं आहे. परत ते रिपीट होईल. परत रिपीट 2008 जर त्यांना झालं तर त्यांना परवडणारं नाहीये. त्यांना जर त्यांच्या स्वतःच्या उंच आलिशान ऑफिसची काळजी असेल, त्यांच्या गाड्या घोड्यांची काळजी असेल तर त्यांनी फी वाढ रद्द करावी. मनसेला अंगावर घेण्याची हिंमत करू नये. त्यांचा आडमुठेपणा त्यांनी समजावा. अर्थात मी तुम्हाला सांगतो, त्यांनी पालकांच्या वेदना समजाव्या, आमची तळमळ समजावी. एवढे संख्येने, मोठ्या संख्येने आज महिला असतील, पालक असतील आज या ठिकाणी आलेत. याच्या मागं काहीतरी असेल. या सगळ्यांच्या वेदना त्यांनी समजाव्या. खोटी EPTF घेऊन त्यांनी ज्या पद्धतीने फी वाढ लादलेली आहे ती फी वाढ त्यांनी त्वरित रद्द करावी. जर त्यांनी नाही रद्द केली तर येणारा संघर्ष हा अटळ असेल आणि तो त्यांना परवडणारा नसेल. ज्या प्रकारे मनसेने हे आंदोलन केलेलं आहे आणि इशाराच दिलेला आहे, जर ही फी वाढ अशीच चालू राहिली तर मात्र मनसे स्टाईलनी MITला हा पूर्ण इशारा दिलेला आहे. जर ही फी वाढ कमी झाली नाही तर मात्र त्यांना होणाऱ्या परिणामांना सामोरं जावं लागणार आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची, पालकांची जी पिळवणूक चालू आहे ती त्वरित बंद होण्याची गरज आहे. रोहित वंटकेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.